आता बनवायला लागले होते मी डब्बा, कारण मिस्टरांना आज थोडंसं उशिरा जायचं होतं, म्हणून उशिराच मी स्वयंपाकाला लागले होते आणि बनवायला लागले होते गवारीची शेंग आणि त्याच्यामध्ये मिक्स बटाटा. गवारी शेंग कमी होते त्याच्यामुळे बटाटा टाकला होता आणि इकडं उसळ पण बनवायची होती आणि मोड बघा कसली भारी आले होते. इकडं चहा पण बनवून झाला होता. मस्त लगेचच गरम गरम चपात्या पण बनवून घेतल्या. सगळ्यांना चहा चपाती दिली आणि इथं डब्यामध्ये बघा आज काय काय आहे. गवारीची शेंग आहे, उसळ आहे, आंबा पण आहे आणि त्याचबरोबर चपाती पण. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांचा डब्बा इथे भरून दिला आणि इथं बघा माही काय करायला लागली होती. पप्पा निघालेले ना, तिला एकदम बरोबर कळतंय. मग त्यांच्या हातात सगळं देते, त्यांना जे काही लागतंय ना, तर ते सगळं तिनं पटापट आणून देते. त्यांचा चष्मा आणून देते, नंतर गाडीची चावी आणून देते आणि आणि आज तर डायरेक्ट सॉक्सच घालायला निघाली होती. तिच्या पप्पाला पण तिला काही घालता येत नव्हते, म्हणून घ्या म्हणली, "पप्पा तुमची तुम्हीच घाला तुमच्या पायामध्ये." सॉक्स घाला आणि लगेचच म्हणते किसी पण घ्यायची. आणि पप्पा जायले ना, तिला एवढं काय वाटते की काय नाही, की घरी असली ना त्यांच्यापासलं तिनं हटतच नाही. म्हणजे त्यांच्यासोबतच खेळलेली असती, अंगावर, खांद्यावर, पाठीवरच बसती, पोटावरच बसती, उड्याच मारती. आणि इथे निघाले की हिचे असे नखरे होते चालू. सगळ्यांना किसी तर देते, सगळ्यांना म्हणजे पप्पाला जास्त तर देते, दुसऱ्यांना तर काय देत नाही तिनं. आणि त्यांनी किसी घेतली की लगेचच माझ्या अंगाला येऊन तोंड पुसायला लागली. आणि तिचे असे काही नखरे ना आम्ही सगळेजण बघायला असतो, कारण आमच्या सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच असते. सॉक्स देऊन झाले, आता द्यायचा होता डब्बा. तर माहीच्या हातात डब्बा दिला आणि तिला ते डब्बा द्यायला पण तिला तिच्या पप्पाला ना खूप जास्त आवडते. तिकडे शूज घालायला लागली होती आणि हिने डब्बा घेऊन सरळ निघाली होती टेरेसवर आणि सगळ्यालाच म्हणायला लागली होती, "चला मी जाते आणि आम्हालाच बाय करायलेली असती." टेरेसवर जायचं होतं तिला आणि तिला काही डब्बा द्यायचा नव्हता वाटतं आज पप्पाला. मग जबरदस्ती तिच्या हातातून घेतला, "दे दे" म्हणून. नंतर दिला तिनं आणि तिला ना आता पायऱ्या चढता पण येतात, उतरता पण येतात. जे अँगल आहेत ना त्याला सरळ धरती आणि पटापट चढती वर. आणि बघा हिचे असे नखरे, जवळ ती जात नाही तर तिचे पप्पा तोपर्यंत तिचे असे काही नखरे चालू असतात. मग ते एकदाचे गेले का नंतर नंतर बसती शांत. मग सगळं घरात आल्याच्या नंतर एकदम धिंगाणा होते चालू. नंतर दुपारच्या वेळेत घेतला होता आंबा खायला आणि आंबे असले जर आंबट होते ना, बापरे! असं वाटत होतं की उगाचच घेतले का काय. आणि हा जो ऑरेंजवाला आहे ना, तो थोडासा गोड होता, पण तो माईला खायचा होता आणि बाकीचे एवढे आंबट होते ना, मला तर तोंडातसुद्धा धरू वाटत नव्हता. पण आमच्या माईला आंबट एवढं आवडतंय ना, तिला लिंबू आवडतं, इथले आंबट सगळ्याच गोष्टी आवडतात. मस्त ती काय ती तोंड वाजू खायला लागली. हाताला बोटाला लागलेलं सुद्धा आम्हाला सोडायचं नव्हतं. ते सुद्धा खाऊन टाकायचं होतं. नंतर खाल्ल्याच्या नंतर थोडंसं टेरेसवर गेलो होतो. तिला टेरेसवर खेळायला पण खूप आवडते. मधीच नाचती, मधीच काय करते ना, तिचे असे गुण बघून काय करावं आणि तिला काय नाही असं वाटतंय. पण एवढं पटापट तिनं आता लेकरं मोठं होतेत ना, की काही कळतच नाही वेळ कसा जाते ती. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती सगळ्यांना भेटवायला लागली. बाय.